सोलापूरच्या 70 फूट भाजी मंडईतील विक्रेत्यांचा व्यवसाय 30 दिवसांपासून बंद असून त्यावर तोडगा काढण्याची मागणी करत विक्रेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यासाठी ठिय्या आंदोलन केले। शिंदे यांनी व्यवसाय सुरू ठेवण्यास जैसे थे परवानगी देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप कारवाई न झाल्याने विक्रेते आक्रमक झाले। या आंदोलनात नरसय्या आडम, अनिल वासम, दत्ता चव्हाण, अकील शेख यांच्यासह अनेक विक्रेत्यांची उपस्थिती होती। पण 40 वर्षापासून 70 फूट भाजी मंडईवरती हे लोक त्या ठिकाणी भाजी विक्री करतात। गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाची दडपशाही सुरू आहे, तरी सुद्धा या लोकांनी रोजीरोटीसाठी त्या ठिकाणी वेळोवेळी आयुक्तांना निवेदन देऊन आपल्या न्यायाच्या मागण्या घेऊन त्या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न केला। परंतु या महानगरपालिकेच्या प्रशासनाने अत्यंत महत्त्वाची घोडचूक काय केली, ज्या पद्धतीनं जनावरं भरण्याची जी गाडी असती ती गाडी त्या ठिकाणी लावून या सगळ्या लोकांचा भाजीपाला आणि त्यांना ताब्यात घेण्याचं काम त्यांनी केलं। म्हणून या सगळ्या लोकांना 70 फूट भाजी मंडईवरतीच आपला व्यवसाय करायला आला पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही गेल्या तब्बल 35 दिवसापासून महानगरपालिकेच्या प्रशासनाशी आम्ही या ठिकाणी लढतोय, परंतु प्रशासनाला तयार नाही। आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिलं, पालकमंत्र्यांना निवेदन दिलं। एवढंच नसून आमचे नेते माजी आमदार काँग्रेस नरसय्या आडम मास्तर यांनी स्वतः ज्यावेळी उपमुख्यमंत्री साहेब सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते त्यांना भेटून निवेदन दिल्यानंतर उपमुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलं, जोपर्यंत सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक होत नाही, त्या ठिकाणी नवीन सभागृह प्रस्तावित होत नाही आणि नवीन महापौर आल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या सगळ्यांच्या समावेश सभागृहामध्ये ठराव मांडून या लोकांना त्या ठिकाणी अधिकृत परवानगी दिली पाहिजे, त्यांना व्यवसाय करण्याची परवानगी दिली पाहिजे, नियम वाटी लादून त्याच ठिकाणी व्यवसाय करण्याची परवानगी दिली पाहिजे, अशा मागण्याचं निवेदन आम्ही दिलं। त्यावरती उपमुख्यमंत्र्यांनी त्यांनी सकारात्मक आश्वासन देऊन त्या पद्धतीचा निर्देश आयुक्त साहेबांना देण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। या गोष्टीला सुद्धा आयुक्त साहेब अद्याप त्यांनी कुठलीच कारवाई करत नाहीत, उलट या सगळ्या लोकांच्या रोजीरोटीवरती त्यांनी नांगर फिरण्याचं काम केलेलं आहे। म्हणून आम्ही या गोष्टीचा निषेध करतोय। या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलो, पण निवेदन घ्यायला आयुक्त साहेब नाहीत, संबंधित अधिकारी येत नाहीत, पोलीस प्रशासन या ठिकाणी आमच्याविषयी दडपशाही करते। आम्ही पोलिसांना पण हेच विनंती करतोय, आम्ही या ठिकाणी काय तुम्ही काय सनदशीर मार्गाने आलोय, आम्हाला कुठल्या गोष्टी तोडफोड करायची नाही, आम्हाला आमच्या मागण्याचं निवेदन त्यांनी घ्यावं आणि आम्हाला सकारात्मक आश्वासन द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी करतोय, जोपर्यंत आयुक्त साहेब या ठिकाणी येत नाहीत आणि आमचं निवेदन घेऊन आम्हाला सकारात्मकतेने आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी सोडणार नाही, म्हणजे सोडणार नाही, आम्ही याच ठिकाणी बसून आंदोलन करणार। या लोकांना म्हणायचं की हे सगळे जे भाजी विक्रेते आहेत पहाटे 4, 4:30, 5 वाजता उठून मार्केट यार्डात जाऊन त्या ठिकाणी उसनेमध्ये पैसे घेऊन त्या ठिकाणी ताजी भाजी आणतात। लोकांना स्वच्छ आणि चांगलं ताजी भाजीपाला मिळालं पाहिजे, लोकांच्या त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंसाठी हे वस्तू आणून त्या ठिकाणी विकतात, याच्यावरती त्यांची रोजीरोटी आहे। त्यांची रोजीरोटी महापालिकेने या ठिकाणी पेशीला टांगलेला आहे। म्हणून आम्ही गळ्यात टांगून या आयुक्ताचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि या सगळ्या लोकांना त्यांचा रोजगार पाहिजे, आमच्यावर कारवाई नको, आम्हाला परवानगी द्या, आमच्यावर कारवाई नको, आम्हाला रोजगार द्या, ही आमची प्रमुख मागणी आहे।